नमस्कार मित्रांनो, काल आपण संगणक माहिती तंत्रज्ञान यावरती व्हिडिओ लेक्चर घेतला होता। आज आपण चालू घडामोडी हा टॉपिक बघणार आहोत सामान्य ज्ञानमधील। ठीक आहे, आणि सिंधुदुर्ग बँकेच्या तुम्ही जर तयारी करत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की खूप सारे व्हिडिओ येणार आहे आणि ऑलरेडी चॅनलवर प्लेलिस्ट आहे, तुम्ही ते बघू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो चालू घडामोडीचे 2024 ते 25 आपण दोन्हीमध्ये 2024चे पण क्वेश्चन ॲड केलेले आहे। क्वेश्चन मार्फत खाली संपूर्ण डिटेल्स ॲनालिसिस बघणार आहोत। आणि याच्यामध्ये 2024चं का बरं ॲड केलेलं आहे, कारण की 24चं पण डाटा विचारला जातो, PDCC बँकला विचारलं गेलं होतं आणि याला पण विचारणार। ठीक आहे, तर पहिला क्वेश्चन आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशात सिटी की ऑनर ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आले? ठीक आहे, तर कोणत्या पोर्तुगालच्या देशामध्ये 7 एप्रिल 2025 रोजी। ठीक आहे, ओमान इंडिया जॉईंट इन्व्हेस्टमेंट फंडचे नवीन CEO म्हणून कोणाची निवड झाली आहे? सतीश चावाची। ठीक आहे, पेयजल आणि स्वच्छ विभागद्वारे साजरा केल्या जाणाऱ्या पोषण पखवाडा 2025चा विषय काय आहे, म्हणजे थीम काय आहे? ठीक आहे, विषय म्हणजे थीम काय आहे? ठीक आहे, जलशक्ती मंत्रालयाचा पेयजल आणि स्वच्छ विभाग 8 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 रोज दरम्यान होणाऱ्या पोषण पंधरवड्याच्या 7 आवृत्तीत सक्रियपणे सहभागी होते। ठीक आहे, तर पद्मश्री राम साहेब पांडे ज्यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या पारंपरिक लोकनृत्याचे संबंधित होते? ठीक आहे, तर प्रसिद्ध राया या संबंधी होते। ठीक आहे, 2025च्या जागतिक आरोग्य दिनाची थीम काय आहे? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतो मित्रांनो। वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन 7 एप्रिल 2025 रोजी जागतिक आरोग्याच्या थीम होती मित्रांनो, निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य या थीमसह साजरा केला गेला। ही थीम आहे, निरोगी सुरुवात आणि आशादायक भविष्य। ठीक आहे, तर मित्रांनो इथे एक सांगू इच्छितो की आपली PDF सिलेबस वाईज संपूर्ण सिलेबस जो याला आहे सिंधुदुर्ग बँकेला, तो सिलेबस प्लस तुम्हाला PYQ संपूर्ण आतापर्यंत जेवढे DCC बँकचे PYQ आहेत तेवढे भेटणार, त्याच्यामध्ये ॲड असणार। ठीक आहे, प्लस तुम्हाला यांच्यामध्ये इंटरव्ह्यू PDF पण भेटणार। आणि ही जी सिलेबस वाईज जी हे काढलेलं आहे, सिलेबसमध्ये जसं बँकिंग झालं, आणखी कॉम्प्युटर झालं, मराठी झालं, मॅथ आणि रिजनिंग झालं। ठीक आहे, आणि बाकीचे इतर सब्जेक्ट्स जेवढं सिलेबस आहे तेवढं ॲड केलेलं आहे आणि ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काढलेले आहे, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो। तुम्हाला घ्यायचं असेल दुसरीकडे तर कचरा खूप सारा आहे। ठीक आहे, पण पास कोण होतो? जो स्पेसिफिक टॉपिक वाचतो, ठीक आहे, तोच। आणि हे PDF जर तुम्हाला घ्यायचे असेल मित्रांनो, ठीक आहे, तर 93 22 36 71 44 या नंबरवरती व्हॉट्सअप करा, SDCC म्हणून बँक PDF। ठीक आहे, तुम्हाला मिळून जाईल। 350 रुपये याची ही असेल फीस मित्रांनो, 350 रुपये तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करायचं, तुम्हाला 5 मिनटात अवेलेबल होऊन जाईल। ठीक आहे, तर आता समोर बघूया, 2025 ते 27 या कालावधीसाठी भारताची कोणत्या संघटनेच्या तज्ञ गटाचा सदस्य म्हणून निवड झाली आहे? ठीक आहे, ISAR संयुक्त राष्ट्राच्या ISAR या आंतरसरकारी तज्ञ गटाचा सदस्य म्हणून भारताची निवड झालेली आहे। कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रविभूषण पुरस्कार प्रदान केला आहे? श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी। ठीक आहे, आणि अशाच प्रकारे क्वेश्चन येतात मित्रांनो। ठीक आहे, आणि तुम्हाला PDF जी आहे ना सांगितले ना, ती इनप आहे मित्रांनो। ठीक आहे, इतर पुस्तक वाचण्याची गरज नाही आहे। भारताचा 62वा राष्ट्रीय सागर दिन कधी साजरा करण्यात आला? 5 एप्रिल 2025 रोजी 62वा राष्ट्रीय सागर दिन साजरा करण्यात आला आहे। हा दिवस 1919 मध्ये SS लॉयल्टीच्या ऐतिहासिक प्रवास
प्रवासाचे स्मरण करतो. ठीक आहे. नवीन पंबन रेल्वे पूल कोणत्या बेटाला मुख्य भूमीशी जोडतो? ठीक आहे. तर हे तमिळनाडूमध्ये भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे सागरी पुलाचे नवीन पांबन रेल्वे पूल उद्घाटन केले गेले. ठीक आहे. इथे ॲन्सर रॉंग झाले टायपिंग मिस्टेकमध्ये मित्रांनो, होतं एखाद्या वेळेस एखाद्या क्वेश्चनचं होऊन जातं. ठीक आहे. 2025चा म्हणजे ॲन्सर बरोबर आहे, पण कोणत्या याला कनेक्ट करतो ते टाकलेलं नाही आहे. ठीक आहे. ते 2025चा आशिया कप हॉकी स्पर्धा कोणत्या राज्यात होणार आहे? बिहार. यावरती PDCC बँकला 2 सगळ्या शिफ्टमध्ये क्वेश्चन आलेला हा, आणि त्यांचा फेवरेट होता त्या PDCC बँकेचा. ठीक आहे. भारत कोणत्या देशाच्या सहकार्याने टायगर ट्रायम्फ हा सराव आयोजित करत आहे? युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. JSW इंडियन ओपन 2025 स्क्वॅश स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. कोणत्या जपानी गणित तज्ज्ञांना अलीकडेच 2025चा एबेल पुरस्कार देण्यात आला? मासाकी काशिवारा. आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स कोणत्या शहरात आयोजित केला जात आहे? नवी दिल्ली. भारतात महागाई भत्त्याच्या किती टक्के रक्कम जारी करण्यात आली आहे? तर यावरती प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. 2%. ठीक आहे. वाढ जारी करण्यात आली. नेक्स्ट बघू, भारतातील स्टार्टअप महाकुंभ म्हणजे काय? आता महाकुंभची म्हणजे व्याख्या विचारलेली आहे. हे डिटेल्समध्ये जाणून घेण्यासाठी हा प्रश्न टाकलेला आहे. भारतातील सर्वात मोठा स्टार्टअप कार्यक्रम स्टार्टअप महाकुंभ 2024. ठीक आहे. आणि 3 ते 5 एप्रिल दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केला जाईल, म्हणजे केला होता. 1000+ गुंतवणूकदार आणि 3000 प्रदर्शक आणि जागतिक नेत्यासह हे स्टार्टअप्सना स्केलिंग आणि नवोन्मेष करण्यासाठी निधी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि उद्योग अंतर्दृष्टी प्रदान करण्यात आले. ठीक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात भारत कोणत्या स्थानावर आहे? अमेरिकेतील स्वतंत्र थिंक टँक द फ्युचर ऑफ फ्री एक्सप्रेशन ने केलेल्या एका नवीन जागतिक अभ्यासानुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या समर्थनाच्या बाबतीत भारत 33व्या स्थानावर आहे. 33 देशामध्ये 24व्या स्थानावर आहे. ठीक आहे. IMP आहे. भारतातील पहिला PPP मॉडेल ग्रीन वेस्ट प्रोसेसिंग प्लांट कोणत्या भारतीय शहरात असेल? तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत इंदूर भारतातील पहिला PPP मॉडेल असेल. इंदूर. ठीक आहे. प्लांट सुरू करणार आहे. हा प्लांट लाकूड आणि फांद्या पर्यावरणपूरक लाकडी गोळ्यामध्ये रूपांतरित करेल आणि कोळशाची जागा घेऊन आणि शाश्वत ऊर्जा उपायांना प्रोत्साहन देईल. नेक्स्ट बघूया. केंद्राने मंजूर केलेला गोविंद घाट ते हेमकुंड साहिब जी रोपवे प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड राज्यात आहे. मार्केटप्लेसच्या CEO म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? IAS अधिकारी अजय भादू. ठीक आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या आधार गव्हर्नन्स पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे? इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून आधार प्रमाणीकरण विनंत्यांसाठी मंजूर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आधार प्रशासन पोर्टल सुरू केले आहे. SEBIचे नवे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अर्थसचिव. ठीक आहे. अर्थसचिव तुहिन कांता पांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. तुहिन कांता पांडे. SEBI सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. SEBIवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो. PDCC बँकला, तुम्हाला SDCC बँकला पण येऊ शकतो. ठीक आहे. IMP आहे. जिथे मी IMP सांगतो ते
थोडं लक्ष देऊन बघायचं आहे. ठीक आहे. अलीकडेच एक राष्ट्र एक बंदर उपक्रमाचे उद्घाटन कोणी केले? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी. ठीक आहे. प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी दिला जातो? अनंत अंबानी यांच्या वातावरणाला प्राणी कल्याणातील उत्कृष्ट योगदानासाठी कॉर्पोरेट श्रेणीतील प्रतिष्ठित प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केला जातो. दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर 28 फेब्रुवारी. इडुक्की वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 1976 मध्ये हा स्थापन झालेला असून अभयारण्य केरळच्या इडुक्की जिल्ह्यात थोडुपुझा आणि उदुंबरचोला तालुक्याचा समावेश आहे. म्हणजे तेथे आहे तो केरळ राज्यात 1976 मध्ये स्थापना झालेली आहे. नेक्स्ट बघूया. कोणत्या संस्थेने अलीकडेच वन मॅन ऑफिस उपक्रम सुरू केलेला आहे? LICने सुरू केलेला आहे 17 फेब्रुवारी 2025. वन मॅन ऑफिस. पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 कुठे आयोजित केला जात आहे? केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान 22 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे पुसा कृषी विज्ञान मेळा 2025 ला भेट देतील. म्हणजे तिथे साजरा केला दिल्लीला. इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो प्रश्न, कृषी रिलेटेड आहे. कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल 2025 परिषदेचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्याने केले होते? ठीक आहे. इथं केंद्रीय पर्यावरण वन हवामान बदल भूपेंद्र यादव यांनी केले होते. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. भारतातील पहिले ओपन एअर ओर्ट वॉल म्युझियम कुठे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर हे नवी दिल्लीमध्ये 18 फेब्रुवारी 2025 रोजी. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अलीकडेच कोणत्या नदीवर अंतर्देशीय जलमार्ग टर्मिनलचे उद्घाटन केले आहे? तर कोणती आहे? ब्रह्मपुत्रा. येऊ शकतो, ब्रह्मपुत्रा मोठी नदी आहे. सेबीने अलीकडेच कोणते नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहे? सेबी इम्पॉर्टंट आहे, येऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यानी की सेबी ने म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट ट्रेसिंग अँड रिट्रीवल असिस्टंट यानी की मित्रा नावाचा एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. हे मित्रा एवढं लक्षात ठेवायचं मित्रांनो. फक्त कोणती? सेबी मित्रा हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे म्युच्युअल फंड्समध्ये. फॉय सागर तलावाचे नाव अलीकडेच बदलण्यात आले आहे. हे तलाव कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान सरकारने अजमेरमधील राजस्थान याच्यामध्ये आहे राज्यामध्ये. ठीक आहे. हा तलाव नाव बदलून वरुण सागर हे नाव ठेवलेले आहे. भारताच्या नवीन वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या देशात करण्यात आले आहे? फ्रान्स या देशात करण्यात आले आहे. नेक्स्ट बघूया. कॉन्स्टँटाइन सोलास यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपतीची म्हणून निवड करण्यात आली? ग्रीक या देशाची. ठीक आहे. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची कोणत्या खाजगी अंतराळ मोहिमेसाठी पायलट म्हणून निवड करण्यात आलेली होती? तर भारतीय हवाई दलाचे IAF अधिकारी आणि इस्रो अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ऑक्सिओम मशीन 4 ऑक्स4 यासाठी पायलट म्हणून निवड झाली आहे, जो भारताचा अंतराळवीर संशोधनात एक ऐतिहासिक टप्पा आहे. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. IMP आहे, व्हेरी IMP येऊ शकतो. शुभांशु शुक्ला. ठीक आहे. ऑक्स 4
4. ठीक आहे. कोणत्या राज्याने अलीकडेच नियमन केलेल्या गांजा लागवडीसाठी पायलट अभ्यासाला मान्यता दिली आहे? हिमाचल प्रदेश सरकारने. इस्रोने त्यांच्या 100व्या मोहिमेसाठी कोणत्या रॉकेटचा वापर केला? GSLV F-15 रॉकेट वापरून NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह वाहून नेऊन त्यांचे 100वे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. नुकतेच निधन झालेले ग्रेग बेल हे कोणत्या देशातील प्रसिद्ध लांब उडीपटू आहे? तर अमेरिकन आहे. हिसाशी ताकेउची याची अलीकडेच कोणत्या कंपनीचे CEO आणि MD म्हणून नियुक्ती केलेली गेलेली आहे? मारुती सुझुकी. ठीक आहे. मायकेल मार्टिन यांची अलीकडेच कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे? तर आयर्लंड या देशाचे पंतप्रधान म्हणून निवड झालेली आहे. तर जानेवारीमधील चालू घडामोडी बघूया. अलीकडेच कोणाला ECI मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर अलीकडेच दूरदर्शनाला इलेक्ट्रॉनिक मीडिया श्रेणीतील मतदार जागरूकतेसाठी ECI मीडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ठीक आहे. हा पुरस्कार त्यांच्या चुनाव का पूर्व देश का गर्व या व्यापक मोहिमेसाठी देण्यात आला आहे. स्वतंत्र भारतातील पहिले राज्य कोणते ज्याने समान नागरी कायदा लागू केला? तर उत्तराखंड हे राज्य आहे. उत्तराखंडने आज 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरिक कायदा, समान नागरिक संहिता UCC लागू करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचललेले आहे. तर आन्सर काय आहे? उत्तराखंड. ठीक आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची शपथ घेतली? कोणी शपथ घेतली आहे? ठीक आहे. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. 2025चे बुद्धिबळ विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? भारत करेल. ठीक आहे. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर 2025. अलीकडेच भारतातील अव्वल बुद्धिबळपटू कोण बनला आहे? तर गुकेश. ठीक आहे. एवढं नेम लक्षात ठेवायचं फक्त, गुकेश. ठीक आहे. गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट पुरस्कार 2025च्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त किती विजेत्यांना सन्मानित करण्यात आला आहे? तर रमन रिसर्च इन्स्टिट्यूट येथील लाईट अँड मॅटर फिजिक्सच्या फॅकल्टी सदस्य प्रोफेसर उर्वशी सिन्हा यांना बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन केम्ब्रिज UK कडून गेट्स केम्ब्रिज इम्पॅक्ट अवॉर्ड करण्यात आला आहे. कोणती आहे? उर्वशी सिन्हा. ठीक आहे. यांना देण्यात आलेला आहे. 27वी आंतरराष्ट्रीय काच काँग्रेस 2025 कुठे आयोजित केली आहे? ठीक आहे. तर बांगला आंतरराष्ट्रीय. तर आन्सर आहे कोलकाता. ठीक आहे. कोलकाता येथे आयोजित केली आहे. फ्लेमिंगो महोत्सव 2025 अलीकडे कुठे आयोजित करण्यात आला आहे? फ्लेमिंगो महोत्सव 20 जानेवारी 2025 रोजी आंध्र प्रदेश नीलापट्टू पक्षी अभयारण्यात येथे आयोजित करण्यात आलेला होता. PDCCला आलेला हा प्रश्न IMP आहे. ठीक आहे. आंध्र प्रदेश. CRPFचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? ज्ञानेंद्र प्रताप सिंह. अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली आहे? डोनाल्ड ट्रम्प, जे की आता ट्रेड वॉर करते तेच. CO2 उत्सर्जन रोखण्यासाठी कोणत्या भारतीय स्टार्टअपने गुगलसोबत भागीदारी केलेली आहे? इम्पॉर्टंट आहे हा पण. तर भारतीय पुरवठादाराबरोबर केलेला करार आहे. पुरातत्व प्रायोगिक संग्रहालयाचे उद्घाटन अलीकडेच कोणत्या शहरात करण्यात आले आहे? ठीक आहे. तर केंद्रीय
सांस्कृतिक मंत्रालय आणि गुजरात राज्य म्हणजे गुजरात राज्यामध्ये उद्घाटन केलेलं आहे. जनरल CVK सिंह यांच्या अलीकडेच कोणत्या राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे? तर मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे जनरल VK सिंह. कोणी शपथ दिली? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती कोण आहे? द्रौपदी मुर्मू. येऊ शकतो प्रश्न. इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आलेले आहे? नवी दिल्ली. याच्यावर PDCC बँकला आलेलं आहे. PDCC बँकला हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो, इम्पॉर्टंट आहे. नवी दिल्ली इंडियन मोबिलिटी ग्लोबल एक्सपो. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी अलीकडेच भारत रणभूमी दर्शन ॲप लॉन्च केलेला आहे? तर मित्रांनो, भारत सरकारने आयोजित केलेला हा ॲप आहे. ठीक आहे. राजनाथ सिंह, एक मिनिट. राजनाथ सिंह यांनी 77व्या लष्कर दिनाच्या समारंभात युद्धभूमी पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भारताच्या संरक्षण वारशाबद्दल नागरिकांना सुशिक्षित करण्याच्या व्यापक उपक्रमाचा एक भाग म्हणून हा ॲप लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. नेक्स्ट पार्टमध्ये पण आपण हेच कवर करू, काय करंट अफेअर. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन जर असेल तर, आणि चांगले रिस्पॉन्स येऊ द्या मित्रांनो. ठीक आहे. नवीन लेक्चर येण्यासाठी धन्यवाद.